श्री संत सद्गुरू बाळूमामा की जय. आज हा बाळूमामांचा संदेश जो तुमच्या समोर आलेला आहे तो एक दैवी संदेश आहे. दैवी शक्तीने आजचा हा संदेश तुमच्या समोर आलेला आहे. या संदेशाद्वारे तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान, जीवन उपयोगी गोष्टी आणि जीवनाला आधार देणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. म्हणून तुम्ही आजचा हा दैवी संदेश पाहून दुर्लक्षित करू नका. तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असणार आहे तुम्ही तितका तरी वेळ देऊन आजचा हा संदेश नक्कीच ऐका. आणि जर तुम्ही हा संदेश पूर्ण वेळ देऊन शांत मनाने ऐकलात तर तुमच्या आयुष्यामध्ये मोठा चमत्कार होईल. तुम्हाला मोठी गोड बातमी देखील मिळेल. म्हणून तुम्ही आज हा संदेश पाहून कानाडोळा करू नका. श्री बाळूमामा म्हणतात, तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे भक्ता, कर्म करणे हे तर प्रथम तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही प्रथम माझी जबाबदारी आहे. म्हणून तू आता तुझ्या चिंता सोड आणि माझा आजचा हा संदेश ऐक. नामस्मरण करीत असताना तू मला जरी पाहत नसशील पण मी मात्र प्रथम तुला पाहतो. जेथे नाम असते माझे तेथे माझे प्राण असते. तुम्ही नाम घेता म्हणूनच मी सदैव तुमच्या मागे पुढे चालतो. नामात तुम्ही तुमचे मन प्रथम ठेवावे हेच तर माझे खरे दर्शन आहे. शेवटी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या नामाला शरण जा, कारण मी नामाहून वेगळा नाही. नामातच तुम्ही मला पहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. बाळूमामांच्या चरणाची धरावी कास, देहादी प्रपंचात न व्हावे उदास. ज्याचे मन बाळूमामांच्या चरणी गुंतले त्यांचे कल्याण या गुरूंनी नक्कीच केले. आज तुम्ही जो संदेश ऐकत आहात तो संदेश तुमचं आयुष्य बदलून टाकणार. कुठेतरी मनामध्ये तुमच्या सध्या चिंता आहे. तुमच्यापासून दूर गेलेली व्यक्ती, हरवलेला मित्र, हरवलेले ध्येय ते मात्र आता तुमच्या लवकरच जवळ येणार आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी तुम्हाला चिंता सतत सतवते, जसे की तुमचे घरभाडे, लाईट बिलचे पैसे, अर्थात मुलाबाळांचे शिक्षणाचे पैसे, धनासंबंधित जेवढे काही चिंता तुमची आहे ती चिंता आता लवकरच मिटणार आहे. बाळा, तू तुझे डोळे झाक, डोळे मिटव आणि आजचा हा संदेश तू शांत मनाने ऐक, लक्षपूर्वक ऐका. संकट मुक्त हो चाल. जेव्हा जग धरे वेटीशी तेव्हा असतील बाळूमामा प्रत्यक्ष आपल्या पाठीशी. ज्याच्या मन बाळूमामांचे चरणी गुंतले त्याचे कल्याण या गुरूंनी नक्कीच केले. गुरुमाऊली सांगतात, जो दिसण्यावर जातो तो आयुष्यात हमखास फसतो आणि जो इतरांच्या डोळ्यातील भाव ओळखतो तो मात्र प्रत्येकांची मने जिंकतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना योग्य रीतीने समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. यशात माझ्या गुरुराया सारा तुझाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारण ही फक्त तुमचीच कृपा आहे. रस्ता चुकणे चुकीचे कधीच नसते, मात्र तुम्ही चालत असणारा रस्ता चुकीचा आहे हे योग्य रीतीने समजून देखील त्याच रस्त्याने चालत राहणे हे मात्र तुमच्यासाठी चुकीचं आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा की तुम्ही केलेले श्रम, तुम्ही ठेवलेला संयम हा कधी देखील तुम्हाला धोका देणार नाही. बाकी गुरुमाऊली म्हणतात, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुम्हाला आवडतं, तर मी ते तुम्हाला देतो जे तुमच्यासाठी योग्य असतो. जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते तीच तुमच्या आयुष्याला योग्य रीतीने अर्थ देऊ शकते. ठाम मात्र राहायला शिका. निर्णय तुमचे चुकले तरी देखील चालतील. जर तुमचा स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कधीही तुम्हाला करता येईल. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतो, चांगले दिवस आनंद देतो, तर अत्यंत वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतो.
तर अत्यंत वाईट परिस्थिती तुम्हाला योग्य ती शिकवण देते. हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा देखील उपयुक्त आहे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. म्हणून आयुष्यात संकटे आले म्हणजे संपूर्ण तुमचं आयुष्य आता संपले. संपूर्ण काही आयुष्यामध्ये उलटी गिनती सुरू झाली. असे काही फालतू विचार तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये आणू नका. लक्षपूर्वक समजून घ्या. जो व्यक्ती जसे विचार करतो, जशा संगतीमध्ये राहतो, तसे त्याचे जीवन बहरते, खुलते, आनंदी होते. अर्थात जीवन बहरण्यासाठी, खुलण्यासाठी योग्य संगतीमध्ये राहा. ज्यांनी आजवर इथवर आपल्याला सुरक्षित आणलं आहे ते तर आपल्याला पुढेही सुरक्षित नेतील. म्हणून तुम्ही आता त्यांवर विश्वास ठेवा. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या बाळूमामासारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. समजून घ्या, कोणी तुम्हाला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू द्यात, कितीही त्रास देऊ द्यात, शेवटी त्याची गाठ मात्र माझ्याशी आहे. हेच गुरुराया आपल्याला प्रथम म्हणतात. आणि घबेंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रतामुळेच असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता देखील असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही, त्या ठिकाणी यश देखील तुम्हाला मिळणार नाही. बाकी बाळूमामांना जेव्हा तुम्ही तळमळीची प्रार्थना करताना त्याच क्षणी ते तुमची प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजना, मास्टर प्लॅननुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती बाळूमामांची इच्छा म्हणून तुम्हाला देखील स्वीकार करायचे आहे. तुमच्यावर टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला गुरूंनीच तुमच्या आयुष्यात पाठवली आहे. म्हणून तुम्ही त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. त्यांच्याद्वारे जे तुम्हाला शिकवले जात आहे ते तुम्ही शिकायचे आहे. आणि बाळूमामांच्या संकेताप्रमाणे तुम्हाला तुमचे योग्य कर्म करीत राहायचे आहे. बघा, यश नक्कीच तुम्हाला मिळेल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते. मित्रांनो, आता मात्र तुम्ही तुमचे मन, तुमचे डोके शांत ठेवा. कारण या संदेशाद्वारे तुम्हाला आयुष्य बदलण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक आजचा हा संदेश पुढे नक्कीच ऐकावा. प्रत्येकजण म्हणते नामाने काय होणार आहे, पण असे मात्र आपण मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा तुम्ही अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला बाळूमामांच्या नामाचे प्रेम आले त्याने तर बाळूमामांनाच आपलेसे केले, यामध्ये मुळीच शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून ते तुमच्यापाशी आनंदाने धावत येतात. हे प्रथम आपण समजून घ्यावे. बाकी आपण प्रत्येकाने आपल्या मनाशी सदैव म्हणावे, हे म्हणा, किती संकटे जरी आलीत ना तरी देखील तू खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची बाळूमामांची शक्ती ही तुझ्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व शक्य आहे. बस एवढंच आपण आपल्या अंतर्मनाशी मोठा संवाद साधला पाहिजे. बाकी खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते, प्रेम देते. प्रथम तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये सर्व दरवाजे बंद जरी झालीत ना तरी देखील बाळूमामांच्या हृदयाचा दरवाजा कायम आपल्या भक्तांसाठी चालू असतो. म्हणून अपेक्षा तुम्ही गुरुमाऊलींकडून ठेवा, अर्थात बाळूमामांकडून ठेवा. संकटात असताल तर ते तुम्हाला तारतील, दुःखामध्ये असताल तर तुम्हाला ते वाचवतील. पण आपण मात्र त्यांच्या नामापासून, त्यांच्या भक्तीपासून कधी देखील दूर जाऊ नये. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षाने समजून घ्यायच्या आहेत. आज ज्या गोष्टींचा तुम्ही सामना करीत आहात ना त्या गोष्टी काही काळासाठी
तुमच्या आयुष्यामध्ये असणार आहेत. येणाऱ्या पुढील काही काळामध्ये जे तुमचे आयुष्य होणार आहे ते तर भरपूर जास्त प्रमाणात उत्तम होणार आहे. म्हणून आता मात्र आपण आपल्या चिंता आणि काळजी करणे योग्य पद्धतीने सोडून दिलं पाहिजे. समजून घ्या, आयुष्याची शर्यत ही अशीच असणार. इथे कधी तुम्हाला दुःख येणार, कधी तुम्हाला संकटे अडचण येणार. पण एक गोष्ट आपण समजून घ्यावे, जो व्यक्ती स्वतःसोबत इतरांची देखील प्रगती करण्याचा प्रयत्न करतो त्याची मात्र प्रगती कधी देखील भगवंत कमी करीत नसतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक इतरांच्या गोष्टी खटकतात. आपल्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी सभोवताली घडत असतात. अशा वेळी तुम्ही खूप अस्वस्थ होत असाल. खरे तर इतरांच्या विचारांवर किंवा वर्तनावर आपण नियंत्रण कधी ठेवू शकत नाही आणि ते फारसे शक्यही नसते. त्यामुळे आपण मात्र बेचैन होण्यात काही अर्थ नसतो. तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवून स्वतःमध्ये बदल घडवणे, स्वतःला सिद्ध करणे हे प्रथम फार महत्त्वाचे असते. त्यामधूनच तुम्हाला अर्थात आत्मिक समाधान तर मिळतेच, पण आत्मिक उन्नती देखील तुमची होत जाते. तुम्ही इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात महत्त्वाचा वेळ वाया न घालवता स्वतःला प्रथम घडविले पाहिजे. हे मात्र आपण प्रत्येकाने कायम समजून घेतलं पाहिजे. बाकी आयुष्याची सुरुवात अशीच आहे. कधी कधी वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळतं, जपलं असतं तर मग मात्र कधी संपलं नसतं. की प्रेमळ मित्रांनो, शरीराला बिघडवणारे अन्न, मनाला बिघडवणारे विचार आणि मनस्थितीला बिघडवणारे लोक यांच्यापासून नेहमी लांब राहणेच तुमच्या हिताचे असते. संकटांचा काळ हा प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठे मात्र मुक्कामाला राहत नसतो. त्यासाठी परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिंमत तुम्ही कायम तुमच्या अंगी ठेवली पाहिजे. योग्य वेळ आली की सर्व गोष्टीचे उत्तरे देते, हा निसर्गाचा नियम आहे. जसे की योग्य वेळ आल्यावर आंबट केरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होते, त्याच पद्धतीने योग्य वेळ आल्यावर तुमचे आंबट अर्थात दुःखामधले असलेले आयुष्य सुखामध्ये परिवर्तित व्हायला वेळ लागणार नाही. ज्याप्रमाणे बऱ्याच वेळा बरंच काही पकडता येत नाही, त्याप्रमाणे बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींना सोडूनही द्यावं लागतं, कधी आपल्यासाठी तर कधी आपल्यांसाठी. बाकी तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असे मात्र तुम्ही कधी समजू नका. कारण वाघ लहान असो वा मोठा तो मात्र असतो वाघच, हे प्रथम आपण समजलं पाहिजे. महत्त्व माणसापेक्षा त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात आपलं मन जिंकून जातं, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून देखील नेहमी मात्र परक राहतं. आपण अनेकदा समोरच्या व्यक्तीला आपल्या दृष्टिकोनातून चुकीचे समजतो. कदाचित तो आपला गैरसमजी असू शकतो. मीच कसा बरोबर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही चुकीचे नाहीत हे मात्र तुम्ही प्रथम पटवून द्यायची गरज नसते. ते तुमच्या कृतीतून दिसले पाहिजे. तुमचे वर्तन हा तुमचा स्वभाव दाखवणारा आरसा आहे. समोरची व्यक्ती तुमच्याशी जे वागते ना, ते तुमच्या वागण्याचा आरसा असतो. त्यातूनच तुम्हाला तुमची चूक काय आणि बरोबर हे समजू शकते. इतरांच्या मधील दोष शोधण्याऐवजी आपण प्रत्येकाने स्वतःचे निरीक्षण करून स्वतःमधील दोष शोधून ते घालवण्याचा प्रयत्न प्रथम केलं पाहिजे. मग नक्कीच तुमचे आयुष्य आनंदमय होऊन जाईल. बाकी माणसाला जर चमकायचंच असेल तर मग मात्र त्याला स्वतःचा प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचे तेज निर्माण नक्कीच करता आले पाहिजे. कोणी कितीही म्हणो, पण जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्यावेळी लोक म्हणतात की तुला हे मात्र करणे अवघड आहे. म्हणून तुम्ही मात्र ही गोष्ट कायम स्मरणात ठेवली पाहिजे. लोक तुम्हाला जे काही तुमच्याबद्दल बोलतात आणि ज्या पद्धतीने तुमच्याबद्दल ते विचार करतात, ते मात्र विचार आणि गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने सोडून द्या. गुरुराया म्हणतात, दुसऱ्याच्या सावलीत तू स्वतःची सावली कधीच बनवू शकणार नाहीस. त्यासाठी एकट्याला प्रथम उन्हामध्ये उभे राहावे लागते. ठराविक अंतर राखल्यामुळे जर एखादे नाते सुदृढ राहत असेल तर
जवळकीचा हट्टा सोडून दिला पाहिजे. काही नाती मात्र सुरक्षित अंतर तुम्ही ठेवा. तत्व अर्थात तत्वावर जास्त मात्र चांगली चालतात. हे प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या. आणि एक गोष्ट मात्र समजून घ्यावं, महत्त्व माणसापेक्षा त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात आपलं मन जिंकून जातं, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून देखील ते मात्र कायम परक राहतं. म्हणून योग्य व्यक्तीने व्यक्तीचे विचार आणि व्यक्तीचा स्वभाव आपण मात्र ओळखायला शिकलं पाहिजे. गुरुराया म्हणतात, तू घाबरू नकोस. आणि ज्या भक्ताला श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नामाचे सामर्थ्य कळाले ना, त्याला आयुष्यात कुठल्याही आधाराची कधी देखील आवश्यकता नसते. लहानपणी शाळेत जाताना 1 रुपया आपल्याला मिळायचा आणि तो मिळाल्यावर जो आनंद असायचा ना, तो मात्र आनंद आज हजारो रुपये खिशामध्ये असून देखील मिळत नाही. हे मात्र नक्कीच खरे. एकदा झालेल्या विश्वासघातामुळे नक्कीच खरे नुकसान हे होते की पुन्हा विश्वास ठेवावा. अशी व्यक्ती समोर असून देखील विश्वास ठेवण्याचे धाडस मनाला मात्र मुळीच होत नाही. एक गोष्ट समजून घ्या, तुमचा देखील वेळ येणार, तुमची देखील वेळ येणार. फक्त तुम्ही त्यासाठी मात्र संयम ठेवा आणि ठेवा स्वतःवरती विश्वास. गैरसमज निर्माण झाले की जीभ विषारी आणि कान मात्र भडवे होतात. एक गोष्ट समजून घ्या, वेळेला महत्त्व द्या, पण तिथे अर्थात जिथे तुम्हाला महत्त्व नाही तेथे मात्र मुळीच तुम्ही तुमचा वेळ देऊ नका. पैसे कमवून माणसे श्रीमंत तर होऊ शकतात, महान नाही. कारण महान होण्यासाठी विचार आणि संस्काराची हे मात्र प्रथम नक्कीच गरज असते. आणि गुरुराया म्हणतात, तुझ्या सुखाची व्याख्या तू प्रथम ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहण्यामध्ये नक्कीच वेळ घालवू नका. आणि ते पाहून स्वतःच्या सुखाची स्पर्धा जर तुम्ही केली तर कदाचित तुम्ही स्पर्धा जिंकू शकाल, पण सुख मात्र कधी तुम्ही जिंकू शकणार नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्याच्या बंधनात बांधा, तरच ते पूर्ण होतील. इतर लोक चालतात म्हणून आपण देखील त्याच रस्त्यावर कधीही चालू नये. एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवा, यश लवकर मिळवायचे असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा दुप्पट कष्ट आणि प्रामाणिक कष्ट करावे लागतील. तेव्हाच तुम्हाला यश लवकर मिळेल. बाकी प्रत्येक गोष्ट तर वेळेवर होते. हे मात्र एक अनुभव आहे. दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय मात्र निरोगी मनाचे लक्षण असते. गुरुराया म्हणतात, ठराविक अंतर ठेवत चल त्या व्यक्तीपासून जे तुझे विचार कायमस्वरूपी नक्कीच दुःखामध्ये ठेवतात. आणि आज तुमच्या आयुष्यामध्ये जे जे दुःख आहेत, ज्या ज्या सध्या तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत, त्या प्रत्येक अडचणी ह्या काही काळासाठी आहेत. जर तुम्ही अजूनही निराश असाल तर मग मात्र तुम्ही ते प्रत्येक तुमच्या अडचणी सोडून दिल्या पाहिजेत. अडचणी सोडून देणे म्हणजे समजून घ्या, दुःख प्रत्येकाला आहे, पण जो व्यक्ती अजून जास्त त्या दुःखाला पाहून दुःखी होतो तो मात्र त्याचे आयुष्य कधीही योग्य रीतीने जगू शकणार नाही. गुरुराया म्हणतात, शांत राहा, तुझे आयुष्य त्या दिशेला जाणार आहे ज्या दिशेला अर्थात गेल्यानंतर तुझे सर्व स्वप्न पूर्ण होतील. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात असे चमत्कार पाहाल ज्याची तुम्ही आशा सोडली होती. तेच स्वप्न लवकरात लवकर आता तुमचे पूर्ण होऊन जातील. म्हणून आता मात्र आपण प्रत्येकाने चिंता आणि काळजी करणं योग्य पद्धतीने सोडलं पाहिजे. जशा तसं वागावं माणसाने. कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखवला जात नाही ना, तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचा एक विषय वाटत असतो. म्हणून तिथल्या तिथे आपण मात्र योग्य रीतीने गोष्टी बोलल्याच पाहिजेत. बाकी मित्रांनो, भिजवलेले काळे तीळ खाल्ल्याने केस काळे राहतात आणि हाडं देखील आपले मजबूत होतात आणि रक्तवाढ होते. हे छोटंसं बीज म्हणजे देशी ताकदीचा मोठा खजिना आहे. हे प्रथम तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच योग्य पद्धतीने उत्तम आहे. आणि जे तुम्हाला बदलता येईल ते मात्र तुम्ही योग्य रीतीने बदला. आणि जे तुम्हाला बदलता येत नाही ते मात्र तुम्ही योग्य रीतीने स्वीकारा. जे स्वीकारता येत नाही त्यापासून मात्र तुम्ही दूर राहा. एक लक्षात ठेवा, स्वतःला सांभाळायचे दायित्व स्वतःचे असते. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहा. इतर लोक येतील, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून असा आनंद देऊन जातील.
तुमचं आयुष्य मोठ्या शिखरावर तुम्हाला पोहोचवतील, तुमचं आयुष्य आनंदमय करतील. हाच सर्वात मोठा मनुष्याचा गैरसमज आहे. एक गोष्ट तुम्ही मात्र योग्य रीतीने समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचे असेल तर तुम्ही मात्र कायम स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. बाकी सुख हा मात्र साधा सरळ शब्द, पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य मात्र गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मात्र मार्गदर्शन करतो. विचार हे पाण्यासारखे असतात, जर आपण त्यात घाण मिसळली तर त्यांचा मात्र नाळा नक्कीच बनतो. गुरुराया म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला तुमच्या आलीच पाहिजे. जर रोजच तुझी स्तुती झाली तर मग मात्र तुझ्या प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठतेच्या दिशेला जाऊ शकतो. म्हणून आयुष्यामध्ये जर निंदा होत असेल तर मग मात्र आपण त्या निंदेला देखील स्वीकारलं पाहिजे. थकलेल्या मनाचा आधार, मनाला शांती देणारा मंत्र म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नाम. म्हणून आपण मात्र त्यांचे नामस्मरण योग्य मनाने केलंच पाहिजे. हे प्रथम तुम्ही समजून घ्या. आणि तुमची परिस्थिती तुमच्या कुटुंबाचा स्वीकार न करता जो तुमच्यावर सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, अशा व्यक्तीसोबत तुम्ही कधीही राहू नका. ज्याला अर्थात त्याला तुम्हाला त्याचा मानसिक गुलाम बनवायचा आहे. म्हणून आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र कधी कुणाचा मानसिक गुलाम व्हायचं नाही, हे प्रथम मात्र समजून घ्यायचे. जगायचं तर हसून खेळून जगावं, कारण या काळात कोणी कधी हरवेल हे मात्र मुळीच सांगता येत नाही. आज सोबत असलेली माणसं उद्या फक्त आठवणीत उरतात. आयुष्य म्हणजे क्षणभंगुर सावली, कधी उडून जाईल डाव हे मात्र कुणाला नाही ठाऊक. म्हणून आयुष्यामध्ये जे सध्या तुमच्या चालू आहे ते मात्र उत्तमच चालू आहे. म्हणून तुम्ही आता मात्र जास्त प्रमाणात काळजी करू नका आणि धैर्य ठेवणं हे मात्र कधीही उत्तम आहे. जो व्यक्ती कायमस्वरूपी धैर्य ठेवून भगवंतांची भक्ती करतो त्याचे मात्र आयुष्य आनंदमय होते. नाती ही नाजूक दोऱ्यांसारखी असतात, एका चुकीच्या शब्दामुळे ती तुटायला वेळ लागत नाहीत. म्हणून तुम्ही जे शब्द सध्या बोलत आहात त्या शब्दांचा मात्र योग्य रीतीने जपून तुम्ही वापर करा. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने योग्य रीतीने समजून घेतली पाहिजे, ती गोष्ट म्हणजे कुटुंब महत्त्वाचे आहे, पैसा किंवा प्रॉपर्टी नाही. कारण हे कमवता येईल, पण या कुटुंबासोबत हा जन्म पुन्हा नाही. हे प्रथम तुम्ही तुमच्या मनामध्ये योग्य पद्धतीने घाला. लोकांना जास्त हुशार करायच्या भानगडीत मात्र आपण नक्कीच पडू नये, कारण एक मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून ते तुम्हालाच येड्यामध्ये काढतील. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल आणि काहीतरी योग्य करायचं असेल तर योग्य कर्म करण्याकडे प्रथम तुम्ही लक्ष द्या. आयुष्यात कधी कधी असं वळण येतं जिथे सगळं काही संपल्यासारखं वाटतं. राग, दुःख, अपयश, नात्यांचं तुटणं हे सगळं आपल्याला अर्थात पूर्णत्व खचवतं. पण खरं सांगायचं तर तुटणं म्हणजे कायमचं संपणे नसते. कधी कधी तुटण्यातूनच नवीन आयुष्याची देखील सुरुवात होत असते. आणि सुखी राहायचे असेल ना तर एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, कानावर आलेली प्रत्येक गोष्ट आपण मात्र कधीही मनावर घ्यायची नाही. बिनधास्त आयुष्य जगा. पण एक गोष्ट मात्र आम्हाला मुळीच करत नाही, ते म्हणजे एकतर हे आयुष्य लहान आणि या आयुष्यामध्ये जे क्षण आहेत ते क्षण देखील अर्थात काही काळासाठीच आहेत. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी दुःखी राहून वेळ का घालवतो हे मात्र आम्हाला समजतच नाही. म्हणून आयुष्यामध्ये परिस्थिती किती जरी बिकट असली, कोणत्या व्यक्तीने तुम्हाला किती जरी दगा दिला तरी देखील तुम्ही मात्र तुमची मनस्थिती बिघडू देऊ नका. कारण आयुष्यामध्ये जर तुम्हाला परिस्थितीचा आनंद घ्यायचा असेल तर तिथे तुमची मनस्थिती मजबूत मात्र तुम्हाला ठेवावी लागेल. बाकी शिंपल्यासारखी खूप कमी लोक असतात या जगात, ते दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ कधी देखील बघत नाहीत, हे मात्र तितकंच खरे. आणि आयुष्यात एक व्यक्ती तुम्ही अशी ठेवा की जिच्यापासून ना कधी मन भरलं पाहिजे ना कधी संवाद आपला संपलं पाहिजे. खूप चटके सोसल्यावर कडकपणा येतो, मग तो चहा असो किंवा आपलं आयुष्य. जीवनात घडणाऱ्या सर्व गोष्टी
तुमच्या प्रथम कर्मामुळेच घडतात. त्यामुळे तुम्ही जगाला आणि भगवंतांना मुळीच दोष देऊ नका. दोष प्रथम तुमच्या कर्माचा आहे. म्हणून तुम्ही तुमच्या कर्मावरती प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी घटना घडलेली असते ज्यामुळे आपण खऱ्या अर्थाने आपले मात्र तिथे झालेलो असतो. आणि खरोखरच आयुष्यामध्ये योग्य मात्र गोष्टी घडणे गरजेचंच आहे. कारण प्रत्येक वेळी जर तुमच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडतील आणि प्रत्येक वेळी जर तुम्ही त्या वाईट गोष्टीमधून अजून जास्त अर्थात डिमोटिवेट अर्थात अजून जास्त तुम्ही खचून जाल तर मग मात्र ते तुमच्यासाठी अयोग्य आहे. एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायमस्वरूपी समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्याचा योग्य आनंद घेण्यासाठी योग्य पद्धतीने आपण मात्र कर्म प्रथम करण्यास सुरुवात करावी. गुरुराया म्हणतात, थांब आता तुझं संपूर्ण चिंता करणं थांबव. लवकरच तुझे आयुष्य त्या स्तरावर जाणार आहे ज्या स्तरावर तू कधी जायचे स्वप्न देखील पाहिलेले नसेल. बाकी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे मैत्री वयानं नाही समजूतदारपणानं टिकते आणि अनुभव असलेली अर्थात साथ कधी देखील वाया जात नसते. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र नक्कीच घेतलं पाहिजे. गुरुराया म्हणतात, थांब आयुष्यामध्ये जे सध्या तुझ्या चालू आहे ते तर काही काळासाठीच आहे आणि सततची काळजी आणि चिंता करणं हे मात्र तुझ्यासाठी काही ठीक नक्कीच नाही. म्हणून तू मात्र स्वतः सतत चिंता आणि काळजी करणं हे मात्र नक्की सोडून दिलं पाहिजे. एक गोष्ट तुम्ही प्रथम मात्र समजून घ्या, आयुष्याच्या शर्यतीत जे जे तुम्ही आजपर्यंत गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. बाकी अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तुलड आम्ही आहोत सोबत हे शब्द कानावर पडतात, ती म्हणजे गुरुकृपा आहे. आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, कुटुंब म्हणजे केवळ नात्यांचा समूह मुळीच नाही तर एकमेकांच्या आधाराने फुलणारी एक सुंदर बाग आहे. प्रेमाचे सिंचन करून ही बाग तुम्ही मात्र योग्य रीतीने फुलवा आणि तुम्ही तुमचे आयुष्य आनंददायी करा. आयुष्याच्या प्रवासात जे जे आपण गमावलेले आहोत त्याहून उत्तम गोष्टी भगवंता आपल्याला वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. बाकी खरी शांती आणि आनंद आपल्या आतच आहे. स्वतःला ओळखा, तुमच्या भावनांचा आदर करत स्वतःवर निस्सीम तुम्ही प्रेम करा. निस्वार्थ मनाने प्रेम करा. ध्यान आणि आत्मचिंतनाने तुझ्या आत्मशक्तीला जागृत कर. स्वतःला ओळख, आत्मविश्वासाला नवीन आणि योग्य दिशा तुला नक्कीच मिळेल. माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो दुसऱ्यांच्या वेदना जाणवतो आणि त्यांना कमी करण्याचा योग्य रीतीने तो नक्कीच प्रयत्न करतो. शांत राहावे मनुष्याने, कारण तुमच्या आयुष्यामध्ये जे सध्या घडत आहे ते तर काही काळाविक व वेळेपर्यंतच आहे. पण जर तुम्ही सारखी चिंता करीत राहाल, सारखं तुम्ही विचार करीत राहाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील पुढे जाऊ शकणार नाही. आणि राग हा मात्र लटका असावा, आता तेवढाच तब्येतीसाठी देखील तो मात्र नक्कीच बरा आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्ही इतरांच्या प्रगतीवर कधीच अर्थात जळू नका. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन मात्र कधी कुणाचा सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं मात्र कायम करतो. जिद्द आणि बाळूमामांवरील भक्ती आपण अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळाल्या पाहिजेत. बस एवढंच दररोज स्वतःला सांगा की मी मात्र आता तयार आहे, मी पात्र आहे आणि मी माझ्यासाठी सर्व काही आता मात्र शक्य आहे. जर तुम्ही सकारात्मक अशा गोष्टी दररोज न चुकता स्वतःला सांगत चलाल तर नक्कीच तुमचं आयुष्य तिथे मात्र आनंदमय होऊन जाईल. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, मागे लागणारे अनेक असतात, सांभाळून घेणारे हे मात्र भरपूर कमी. निष्काम कर्मयोग हा ध्यानयोगाच्या तयारीसाठी आवश्यक आहे. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केल्याने चित्त तुमचे शुद्ध होते आणि ध्यान करणे हे देखील तुमच्यासाठी सोपे जाते. बाळूमामांवर अटूट श्रद्धा ठेवून प्रामाणिक प्रयत्न जर आपण केलेत तर अशक्य गोष्टी देखील आपल्यासाठी शक्य होऊ शकतात.
आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य कोणते आहे, तर ते तुम्हाला आज आम्ही नक्कीच सांगतो. तर आयुष्यामध्ये जर तुम्हाला एखादे काळी धन मिळाले, संपत्ती मिळाली किंवा ती धन संपत्ती सध्या तुमच्याकडे असेल, तर लक्षपूर्वक ऐका. तुमच्याकडे असलेल्या धन संपत्तीचा तुम्ही कधी देखील गर्व करू नका. कारण जो भगवंत आपल्याला देऊ शकतो ना, तो तर घेऊ देखील शकतो. कारण त्याने कित्येकांना रंकाचा राजा आणि राजाचा रंक केलेला आहे. म्हणून आयुष्यामध्ये योग्य रीतीने विचार करायला शिका. एखादा व्यक्ती मदतीसाठी आलेला असेल तर तुमच्याकडून होईल तितकी मदत करा. जर जास्त मदत करण्याची इच्छा झाली तर करा, पण झेपेल तितकी मदत करणे हे मात्र तुमच्यासाठी योग्य आहे. आणि आयुष्यामध्ये कुणाचे तुम्हाला चांगले करता येत नसले तरी देखील चालेल, पण तुम्ही मात्र कधी कुणाचे वाईट करू नका. कारण जे तुम्ही इतरांसोबत करणार आहात ते पुन्हा तुमच्यासोबत घडणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये या काही मूल्यवान गोष्टी तुम्ही मात्र योग्य रीतीने समजलंच पाहिजे. बाकी चप्पल आणि अक्कल योग्य ठिकाणीच काढलेली बरी असते. आणि पुस्तकांच्या गरजा देखील आपल्यासाठी योग्यच आहेत. म्हणून तुम्ही चांगली यशस्वी व्यक्तींनी आणि अर्थात मोठ्या व्यक्तींनी लिहिलेली पुस्तके वाचत चला. त्यामुळे तुमचे मन अजून जास्त स्ट्रॉंग होते, मजबूत होते, विचार करण्याची तुमची शक्ती वाढते आणि योग्य रीतीने चालण्यासाठी तुमच्या अंगामध्ये बल देखील येते. म्हणून तुम्ही मात्र योग्य ते पुस्तकांचे वाचन केलं पाहिजे. बाळूमामा म्हणजे गर्दीतला सुकवणारा एकांत आहे, ज्यांच्या कृपेने होतो खऱ्या अज्ञानांचा अंत. हे गुरुराया असतात सदैव आपण प्रत्येकांच्या पाठीशी, हे मात्र नक्कीच खरे. बाकी पण जी व्यक्ती स्वानुभव घेऊन स्वतःच्या मतांसाठी आयुष्यपणाला लावल्यावर जेव्हा श्रद्धेने बोलत असते ना, अशा कोणत्याही व्यक्तीला मध्ये थांबवू नये. कदाचित त्याच्या संपूर्ण निवेदनातलं एखादं विधान तुम्हाला प्रचितीचं वाटण्याची शक्यता असते. न पटणारं नाकारण्याचा आपला हक्क आपल्याजवळ असतोच, पण काहीतरी वंदनीय ठरावं अशा संभाव्य वचनाला पारख आपण मात्र का व्हायचं, याचा प्रथम तुम्ही विचार करा. शांतता बऱ्याच समस्यावर औषध असते, पण जेव्हा मान सन्मानाने स्वाभिमानावर वार केला जातो तिथे तोंड उघडणे अत्यंत मात्र गरजेचं आहे. एखाद्याच्या जवळ तितकंच आपण जायचं जितकं ते आपल्याला मात्र जवळचं मानत असतात. उगाच अतिक्रम करून स्वतःला उद्ध्वस मात्र कधी देखील करून घ्यायचं नसतं. हे प्रथम मात्र आपण योग्य रीतीने समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र समजून घ्या, ते म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही चालले ते प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच येणार. आणि तुमचे मोठे स्वप्न देखील लवकरच आता पूर्ण होणार. आता तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं योग्य रीतीने मात्र सोडून दिलं पाहिजे. गुरु माऊली म्हणतात, शांत राहा. तुझ्या आयुष्यामध्ये जे तू आजपर्यंत गमावलं आहे त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला तुझ्या आयुष्यात नक्कीच मिळतील. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र समजून घेतली पाहिजे. भक्तिभावाने हाक मारून तर पहा, ते तुमच्या पाठीशी कायम नक्कीच उभे असतील. हे प्रथम आपण समजून घ्यावे. बाकी मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल, मला तू शोधू नकोस, मला ओळख. ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न लवकरच साकार होईल. तू फक्त आणि फक्त चिंता मात्र करणं आता पूर्णत्व सोडून दे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र कायम स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे, ते म्हणजे सध्या या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी मात्र योग्यच आहेत. म्हणून तुम्ही आता चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. हे प्रथम मात्र आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, ती गोष्ट मात्र हीच की नक्कीच आयुष्यामध्ये कोण तुमच्या सोबत आहे आणि कोण तुमच्या सोबत नाही याचा जास्त काळ विचार करू नका. फक्त तुम्ही स्वतःसोबत किती सकारात्मक आहात आणि स्वतःवरती तुम्ही विश्वास किती ठेवता हे प्रथम मात्र तुम्ही योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने नक्कीच समजून घ्या. गुरुराया म्हणतात, थांबू तुझी आता चिंता करणं. बाकी धाडस मात्र आपण करत राहायचं. जिंकलो तर आनंद,
आणि हारलो तर आपल्याला नक्कीच अनुभव मिळेल, हे प्रथम आपण नक्की समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला आता लवकरच एक मोठी खुशखबरी मिळणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच आता आनंदच आनंद येणार आहे. म्हणून तुम्ही आता चिंता आणि काळजी करणं नक्कीच सोडून द्या. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच खरं आयुष्य आहे तुमचं. म्हणून तुम्ही मात्र आता तुमची चिंता योग्य रीतीने नक्की सोडून द्या. गुरुराया म्हणतात, जेव्हा तुझं आयुष्य कठीण असते ना आणि जेव्हा सर्व काही हरल्यासारखे तुला वाटते, तेव्हा नेहमी लक्षात ठेव, एक कासव देखील शर्यत जिंकू शकतो, कारण तो कधीही चालणे सोडत नाही. म्हणून आयुष्यामध्ये जर आलाच थकवा, तर मग मात्र आपण थोडं थांबायचं. पण आयुष्यामध्ये कधीही तुम्ही जास्त काळ घाबरू नका, चिंता देखील करू नका. कारण जे जे सध्या तुमच्यासोबत घडत आहे, त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान भगवंतांना योग्य पद्धतीने आहे. म्हणून तुम्ही चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून दिलं पाहिजे. बाकी संपत्तीचा गर्व आणि माज फक्त त्यांनाच असतो ज्यांनी, अर्थात ज्यांची वडिलोपार्जित किंवा हरामाच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती असते. जे स्वतःच्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे अर्थात समृद्ध झालेली असतात आणि स्वतःचे मात्र ते राज्य निर्माण करतात. ते मात्र नेहमी तुम्हाला नम्र दिसतात. हे मात्र नक्कीच खरे. गुरुराया म्हणतात, चूक आहे आयुष्यात, फक्त ते पाहण्याचा तू योग्य रीतीने प्रयत्न कर. बाकी एक गोष्ट मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे, ते म्हणजे आपली परिस्थिती आपल्याला मात्र योग्य पद्धतीने माहिती असते. आणि काही लोकांना वाटते आता आपण पहिल्यासारखं मात्र वागत नाही. म्हणून एखादा व्यक्ती जर जास्त काळ तुमच्या आयुष्यामध्ये नसेल, तर मग मात्र तुम्ही त्याचा अयोग्यसा अर्थ लावून घेऊ नका. कारण काही जणांची परिस्थिती बिकट असते आणि ती परिस्थितीच त्यांना मात्र त्यांच्या आयुष्यात तसे नक्की जगायला लावत असते. म्हणून आयुष्यामध्ये काहीही देखील झाले तरी देखील आपण मात्र योग्य कर्म प्रथम करण्यास सुरुवात करावे. जसे तुमचे कर्म असणार तसे मात्र तुमचे आयुष्य असणार, हे प्रथम आपण योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. गुरुराया म्हणतात, थांबव तुझी चिंता करणं, आता तू थांबव आणि निवडलेला मार्ग कधी सोडायचा नाही. अडचणी येतात आणि त्या जातात देखील. म्हणून तुम्ही या 4 गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. मी तर या 4 गोष्टी मान्य केल्या आहेत. वाईट काळात कोणी साथ देणार नाही. प्रेम नावाची कोणतीच गोष्ट नसते. स्वतःचं दुःख स्वतःकडे ठेवावं. आजच्या काळात पैसा सर्व काही आहे. बाकी या गोष्टी मात्र एक पद्धतीने खऱ्या देखील होत जात आहेत. नात्यांची खरी ओळख तेव्हाच होते जेव्हा तुमच्याकडे मात्र योग्य रीतीने पैसा असतो. हे देखील आजचे मोठे कलयुग आहे. प्रेमळ मित्रांनो, आता मात्र तुम्ही शांत राहावे, कारण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये असा क्षण येणार आहे ज्या क्षणामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. आणि ज्या ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा करत होतात त्या अपेक्षाहून देखील उंच मोठ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. बाकी आपण आपल्या ध्येयापर्यंत जर तुम्हाला जायचे असेल तर कारणे देऊन तुम्हाला जमणार नाही. छोटी का होईना तुम्ही मात्र प्रथम सुरुवात करावी, हे प्रथम तुम्ही समजून घ्या. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, नक्की सुरुवात जरी शून्यातून आहे, म्हणून आपण प्रथम समजून घ्यावे. सुरुवात जरी तुमची शून्यातून होत असली तरी देखील त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे हे आता तुमच्या हातात भगवंतांनी दिलेले आहे. म्हणून आयुष्य जर शून्य होऊन बसलेले असेल तर मग मात्र आपण मुळीच चिंता करू नये, कारण त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे हे मात्र स्वतः भगवंतांनी तुमच्या हातामध्ये दिलेले आहे. म्हणून उठा आणि प्रयत्न करायला लागा आणि तुम्ही तुमचं आयुष्य आता मात्र नक्कीच आनंदी बनवा. बाकी तुमची परिस्थिती जी काही सध्या आहे ती मात्र योग्य रीतीने तुम्ही हाताळायला शिका, हेच प्रथम आपण मात्र नक्कीच समजलं पाहिजे. बाकी आपण काय आहोत हे मात्र लोकांना कधी देखील दाखवून देऊ नका. प्रथम समजून घ्या तुम्ही सध्या किती धन कमवत आहात आणि तुमच्याकडे किती सध्या धन संपत्ती आहे हे मात्र कधी तुम्ही इतरांना सांगू नका. आणि तुम्ही सध्या कोणते काम करीत आहात हे देखील कधी तुम्ही कोणाला सांगू नका. जेवढ्या या गोष्टी गुप्त राहतील तेवढेच यामध्ये यश मोठे असेल.
हा एक पद्धतीचा अनुभव आहे. एकदा तुम्ही लागू करून पहा, नक्कीच तुमचे आयुष्य सुधारताना दिसेल. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी मात्र आपण शिकल्या पाहिजेत. अर्थात काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपले इथे मात्र मुळीच राहणार नाही. बाकी ज्या व्यक्तीमध्ये कोणतेही चांगले गुण नसतात ना, ते इतरांमधील दोष शोधून आणि त्यांच्याबद्दल वाईट बोलून स्वतःला महान मात्र बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. जग चालत राहतं, पण मनाच्या कोपऱ्यात काही व्यक्तींची उणीव मात्र कायमच जिवंत राहत असते. हे मात्र तितकंच खरे. प्रेमळ मित्रांनो, आता तुम्ही शांत राहा, धैर्य ठेवा, संयम राखा. आयुष्यामध्ये जे चालू आहे ते घडू द्या. भगवंतांची कृपा झाली तर जेवढं गमावलेले तुम्ही होतात त्यापेक्षा जास्त ते तुम्हाला देणार. बाकी एक कलियुग चालू आहे. तुमचं वाईट तोच करणार ज्याचं तुम्ही कधीतरी काही ना काहीतरी चांगलं केलं होतं. हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. गुरु माऊली म्हणतात, शांत राहावे मनुष्याने, कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहेत त्याहून उत्तम गोष्टी लवकरात लवकर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडतील. गुरु माऊली म्हणतात, प्रेमळ बघता यश काही एका दिवसात कधी मिळत नसते. त्यासाठी सातत्य आणि संयम आवश्यक आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेव आणि धैर्याने तू तुझी वाट बघ. नक्कीच वेळ आल्यानंतर इतकं तुला मिळणार ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नव्हती. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने मात्र समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये आपण आजपर्यंत जेवढं काही गमावले आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. बाकी काहीही ते आपले नाही आणि काहीही ते आपले मुळीच राहणार नाही. म्हणून कायमस्वरूपी चिंता आणि काळजी करणं हे मात्र तुमच्यासाठी नक्कीच अयोग्य आहे. हे प्रथम तुम्ही समजून घ्या. बाकी आयुष्य अर्थात आयुष्यात फाटकं असो वा तुटकं, नशीब सोडून सगळं काही आपल्याला शिवता येतं. नशीब देखील तुम्हाला शिवता येतं. फक्त त्यासाठी तुम्ही योग्य कर्म करा. हे प्रथम तुम्ही समजून घ्या. बाकी बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही मात्र नक्कीच सुंदर दिसते. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र आता समजून घ्या, ते म्हणजे सगळी संकट तुमचे दूर होणार. फक्त तुम्ही विश्वास ठेवा भगवंतांवर आणि प्रथम स्वतःवर. जर तुम्ही स्वतःवर आणि भगवंतांवर कायम विश्वास ठेवणार तर नक्कीच तुमचं आयुष्य आनंदमय होणार. बाकी दुर्लक्ष ठरवून केलं जातं. वेळ द्यायला तर फक्त मनापासून इच्छा नक्कीच असावी लागते. आत्म्याला आनंद देणारे कार्यच खरे पुण्य आहे, हे प्रथम तुम्ही स्मरणात धरा. आणि प्रेमळ मित्रांनो, शांत राहावे, कारण भगवंतांची जी तुमच्यासाठी सध्या योजना आहे आणि भगवंत जी योजना सध्या तुमच्या रासाठी राखत आहेत ती मात्र तुमच्यासाठी योजना भरपूर उत्तम ती राखत आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्या योजनेवरती विश्वास ठेवा. बाकी एकटेपणा हा तर मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने नक्की उत्तम आहे. आणि मित्रांनो, वेळ बदलली पण स्वभाव मात्र तोच राहिला. काही दूर झाले पण मनात मात्र ठसा राहिला. आयुष्य शिकवतं, कोणी टिकतं कोणी तुटतं. जे खरंच आपलं नसतं ते मात्र शेवटी आपलंच राहतं. देव कधी हात जोडून मागणाऱ्याला देत नसतो बरं का, तर मनापासून प्रयत्न करणाऱ्याच्या सदैव तो पाठीशी राहतो. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची कधी गरज भासणार नाही. आणि आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्त्वाचे नसून तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला प्रथम महत्त्व असतो. समजून घेणाऱ्याला ही समजून मात्र घेण्याची आवश्यकता असते. जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः मात्र त्याला देतो. हेच गुरु माऊली आपण प्रत्येकाला कायम मात्र म्हणत असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही योग्य पद्धतीने समजून घ्या, ते म्हणजे अचानक जर आयुष्यामध्ये वाईट परिस्थिती आलेली असेल तर त्या वाईट परिस्थितीला देखील योग्य परिस्थिती बनवणं मात्र तुमच्या हातामध्ये आहे. फक्त तुम्ही संयम मात्र योग्य पद्धतीने ठेवा. आणि जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला आहे. एकाकडे जर तुम्ही मागितलात तर 1000 जण तुम्हाला ते देतील. आणि जगातील सर्वात महाग गोष्ट आहे ती म्हणजे मदत. 1000 जणांकडे मागा, कदाचित तुम्हाला एखादाच करेल.
ते म्हणजे नशिबाने. आणि आपण मात्र योग्य रीतीने आयुष्य जगलं पाहिजे. बाकी बंधनात नका ठेवू तुम्ही कधी कुणाला. प्रत्येक नात्याला मोकळं मात्र आपण सोडलं पाहिजे. जे आपलं असेल ते जाणार नाही आणि मतलबी असेल ते मात्र कधी थांबणार नाही. आणि आता मात्र सगळं चांगलं होणार आहे हे तुम्ही तुमच्या मनामध्ये धरून चला. बाकीचं परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास तुमच्या मनात असला की येणारा प्रत्येक क्षण तुमचा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा नक्कीच जाणार. कधी कोणाला काही द्यावे ही मुळीच अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावे हेच प्रथम लाख मोलाचे असते. नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्तीत जास्त प्रमाणात प्रथम मिळत असतात. खूप कमी माणसं असतात जे तुमचे ऐकूनही घेतात, तुम्हाला समजूनही घेतात, समजावूनही सांगतात. तीच हक्काची मात्र प्रथम तुमची माणसं असतात. गरज संपली की दूर करणाऱ्यांच्या जगात गरज नसताना जीव लावणारे फार कमी. अशा माणसांना ओळखता यायला हवं आणि जपताही योग्य पद्धतीने यायला हवं. आयुष्यात काही नाते असे पण असतील ज्यांच्यासोबत एकही फोटो तुमचा मात्र नक्कीच नसतो. आणि प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंददायी करायचे असेल तर आता मात्र तुम्ही योग्य पद्धतीने अर्थात योग्य पद्धतीने आयुष्यामध्ये विचार करा. कारण वेळ मात्र ही कधी देखील सांगून येत नसते. आज सध्या जे तुमच्याकडे आहे तेच उद्या तुमच्याकडे असेल अथवा नसेल हे मात्र काहीही सांगता येणार नाही. आणि योग्य पद्धतीने समजून घ्या, भगवंत प्रत्येकांचे आयुष्य बदलतच असतो. भगवंत तर प्रत्येकाला योग्य गोष्टी द्यायलाच बसलेला आहे. पण तुम्ही त्या गोष्टी जर तुम्हाला प्राप्त करवायचे असतील तर त्यासाठी प्रथम कष्ट करणे महत्त्वाचं आहे. जो व्यक्ती नशिबाच्या जोरावर उड्या मारतो, नशीब मात्र त्याला भरपूर जोरास खाली आदळते. म्हणून नशिबात आहे ते घडेल या आशेवर राहू नका. कष्ट करा आणि तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा. भरपूर जण येतील तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला अडवतील, म्हणतील इतके कष्ट करून काही उपयोग नाही. तरी देखील तुम्ही कष्ट करा. पण कष्ट करण्याची देखील पद्धत असते. तुम्ही कष्ट शारीरिक क्षमतेने नसून बुद्धीच्या क्षमतेने करा. मगच तुम्ही जास्त प्रमाणात पुढे पळा. पण बुद्धीच्या क्षमतेने कष्ट करत असताना कोणाचं तरी नुकसान होईल असे मात्र काही तुम्ही वागू नका. समजून घ्या. या गोष्टी तुम्हाला जर समजल्याच असतील तर नक्कीच तुम्ही तुमचं आयुष्य आता मात्र इथून सुधाराल. आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर मोठे ध्येय गाठाल आणि तुम्ही तुमचे आयुष्य आनंदमय कराल. आणि भगवंतांची कृपादृष्टी तर सदैव तुमच्यावरती आहे. त्यासाठी तुम्ही त्यांचे नामस्मरण रोज सकाळ सकाळी करत चला आणि असेच संदेश तुम्ही मनापासून ऐकत चला. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र समजून घ्यायचं आहे. वाट मात्र तीच व्यक्ती पाहू शकते ज्याने एकाच व्यक्तीमध्ये आपले संपूर्ण जग योग्य रीतीने पाहिले होते. माझ्या मनात मात्र गुरुराया तुम्ही आहात हे आपण भगवंतांना म्हणावे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनुष्याच्या मनावरचं ओझं नेहमी जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे जळणारा देखील तितकाच मात्र आपलासा पाहिजे. कोणताही जीव असो, प्रथम समजून घ्या, आयुष्यामध्ये जर मोठे व्हायचे असेल तर प्रत्येकांचा आदर करा. तुम्हाला नेहमी वाटत असेल की भगवंत तुमची कोणतीही गोष्ट समजून घेत नाहीत आणि ते तुमच्या कधी देखील पाठीशी नाहीत, तर मग मात्र हे तुमचं विचार करणं चुकीचं आहे. एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवा, भगवंत तुमच्या कालही सोबत होते आणि ते आजही तुमच्या सोबत आहेत आणि पुढे देखील ते तुमच्या सोबतच असणार आहेत. म्हणून तुम्ही मात्र सततची चिंता करणं आणि सततची काळजी करणं नक्कीच तुम्ही आता मात्र सोडून द्या. बाकी थोडा वेडेपणा देखील असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद मात्र मनुष्याचा हिरावून घेतो. चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसाकडून अपेक्षा दोन्ही देखील निर्थकच आहे. आणि मोठी गोष्ट, चुकीच्या ठिकाणी केलेले परिश्रम हे देखील योग्य पद्धतीने निर्थकच आहेत. म्हणून आयुष्यामध्ये जर मोठे व्हायचे असेल तर योग्य रीतीने आता मात्र तुम्ही या आयुष्याचा खेळ समजा. कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने आहेत
कशा पद्धतीने कोण तुमच्याशी वागते, या प्रत्येक गोष्टी आता या क्षणापासून तुम्ही समजून घ्या. आणि जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, हे प्रथम तुम्ही समजून घ्या. ठराविक अंतर राखल्यामुळे जर एखादे नाते सुदृढ राहत असेल तर जवळकीचा हट्टा सोडून दिला पाहिजे. काही नाती सुरक्षित अंतर ठेवा तत्वावर, अर्थात जास्त चांगली ते मात्र नक्कीच चालतात, हे प्रथम आपण समजलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, आता तुमचे आयुष्य आनंदमय नक्कीच होणार आहे. आणि आयुष्यामध्ये आपण मात्र एक गोष्ट योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे पूर्ण जर दिवस तुमचा कामात जात असेल तर तुम्ही मात्र थोडासा वेळ स्वतःसाठी काढा. ज्यावेळी जाशील तू अशा काळोख्यात, त्या ठिकाणी तुझी सावली सोडेल तुझी पाठ, त्यावेळी तू घाबरू नकोस, आम्हीच धरेल तुझी साथ, हेच गुरुराया आपल्याला म्हणतात. बाकी पैसे कमवून माणसं श्रीमंत होऊ शकतो, महान नाही. कारण महान होण्यासाठी विचार आणि संस्कारांची हे मात्र प्रथम गरज असते, हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. आणि नमस्काराचे महत्त्व, नमस्कारात असलेले प्रेम आहे, नमस्कारात विनय आहे, नमस्कारात अनुशासन आहे, नमस्कार आदर शिकवतो, नमस्कारामुळे मनात सुविचार येतात आणि नमस्कारामुळे मनुष्याचा क्रोध नष्ट होतो, नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो, नमस्काराला शीतलता आहे, नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो, नमस्कार आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर आपण मात्र देवघरापाशी नक्कीच जावे आणि भगवंताला एक प्रथम प्रणाम नमस्कार करावा आणि मगच आपण आपले घर सोडावे. भगवंत म्हणतो, मनामध्ये जे जे सध्या नक्कीच तुमच्या घडत आहे ते मात्र तुमच्यासाठी नक्कीच पूर्णत्व चुकीचं आहे. एक गोष्ट तुम्ही योग्य पद्धतीने आता मात्र समजून घ्या, मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठेवा. कारण ओळख ही क्षणासाठी असते तर जपणूक ही प्रथम आयुष्यभरासाठी नक्कीच असते. जी माणसं हृदयात असतात ना, ती मात्र लांब असूनही अर्थात लांब नसतात. हृदयात राहणाऱ्या अशा जिवलगांना नक्कीच आम्ही मात्र योग्य पद्धतीने नमस्कार करतो. सूर्यासारखे तेज हवे असेल तर सूर्यासारखे तुम्हाला जळावे देखील लागेल. ते म्हणजे जळावे अर्थात वेगळा अर्थ धरू नका, तर जळावे म्हणजे प्रथम स्वतःला कष्ट करण्यामध्ये गुंग करावे आणि स्वतःच्या ध्येयासाठी भरपूर जास्त प्रमाणात आपण कष्ट करावे. हे तुम्हाला कदाचित समजलंच असेल. आणि कठीण जे आहे ते तुम्ही सोपे करा, सोपे जे आहे ते तुम्ही सहज करा, सहज जे आहे ते तुम्ही सुंदर करा, सुंदर जे आहे ते तुम्ही मात्र जतन करा. आणि जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळाले आहे त्याला दुप्पट करण्याचा प्रयत्न करा. हे प्रथम समजून घ्या. जी माणसं हृदयात असतात ती लांब असून देखील नक्कीच नसतात. आणि आयुष्यामध्ये जर तुम्हाला काहीतरी उत्तम गोष्ट प्राप्त करायची असेल तर तुम्ही मात्र इतरांना योग्य पद्धतीने आनंद नक्कीच देण्याची तयारी ठेवा. भगवंत सांगतो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करतात, ज्या पद्धतीने कर्म करतात, त्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला मात्र मिळत असते. मन मात्र नाजूकच असतं. आयुष्यात आलेली काही चुकीची माणसं त्याला मात्र दगड बनवतात. आणि सगळेच म्हणतात की अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, पण अपेक्षा न करता कोणी नातं जपतं का? अपेक्षा कराव्यात, परंतु अपेक्षाभंग सोसण्याची ताकद आपल्यामध्ये प्रथम असायला हवी. अपेक्षांनाही काही मर्यादा असाव्या लागतात. नात्यांपेक्षा जास्त जर अपेक्षांचं महत्त्व देत बसलो तर हाती केवळ पश्चाताप असेल, हे प्रथम आपण समजून घ्यावे. म्हणून आम्ही तर तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, जर अपेक्षा ठेवायची असेल तर आपण मात्र स्वतःकडून आणि प्रथम मात्र भगवंतांकडून ठेवली पाहिजे. हे प्रथम आपण समजलं पाहिजे. आणि एकटेपणा तेव्हा वाटतं नेहमी जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजण असतात. पण ती व्यक्ती नसते जी तुम्हाला तुमच्या बरोबर मात्र नक्कीच हवी असते. स्वतःची परिस्थिती स्वतःला जर समजू लागली
की पावले योग्य दिशेने माणसाचे पडू लागतात. मित्रांनो, सकाळची सुरुवात तुम्ही श्री बाळूमामांच्या दर्शनाने करा. ते म्हणजे असेच संदेश सकाळ संध्याकाळ केव्हाही पण तुम्ही रोज हे संदेश योग्य मनाने नक्कीच ऐकत चला. आणि हे गोष्ट तुम्ही मात्र समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे वेळेला वेळ दिल्यानंतर वेळ देखील योग्य पद्धतीने बदलतो. म्हणून आयुष्यामध्ये जे सध्या तुमच्या चालू आहे ते तुमच्यासाठी मात्र योग्यच आहे. म्हणून तुम्ही मात्र आता चिंता करणं सोडून दिलं पाहिजे. भगवंत कायम म्हणतो, दुनिया तुमच्याबद्दल कशी विचार करते हे तुम्ही सोडून द्या. तुम्ही तुमच्याबद्दल कसे विचार करतात आणि तुम्ही स्वतःला काय समजतात हे तुमच्या आयुष्यावरून अर्थात हेच तुमच्या आयुष्यात वेगळे असते. आणि प्रत्येक दिवस हा मात्र सारखा नसतो. सुख दुःख हे तर कालचक्र नेहमी चालूच असते. म्हणून कोणत्याच दिवशी खचून जाऊ नका. एक मात्र लक्षात ठेवा, दिवस जरी सारखे नसले तरी प्रत्येक दिवशी हे गुरु माऊली आपण प्रत्येकांच्या सोबत आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. आज जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर मग मात्र तुम्ही इथूनच स्वतःवरती नक्कीच पूर्णत्व योग्य पद्धतीने कर्म करण्यात सुरुवात करा. गुरुराया म्हणतात, आयुष्यामध्ये जे जे घडते ते तुमच्यासाठी उत्तमच घडते. बाकी एक गोष्ट तुम्ही समजूनच घ्यावी, उपाशी पोट रिकामा किसा आणि फसलेलं प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकवून जातं. म्हणून काही वेळा भगवंत आपल्या आयुष्यामध्ये अयोग्य गोष्टी देखील घडवत असतो, ते मात्र फक्त आणि फक्त आपल्या चांगल्यासाठीच. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना, तर मग मात्र नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने चिंता सोडून दिलं पाहिजे. गुरुराया म्हणतात, शांत राहावे कायमस्वरूपी मनुष्याने. एक गोष्ट तुम्ही योग्य रीतीने अर्थात समजून घ्या. जीवनाचे सत्य हेच आहे, ते म्हणजे आनंदाने तुम्हाला जर जगायचे असेल ना, तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते. पुन्हा लाट मागे फिरते किनाऱ्याला ओळ देऊन, मिळतील तेवढे कोरडे कण उरात अर्थात मात्र तिच्या खोळ घेऊन. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आयुष्याचा प्रवास असाच असणार आहे. कधी सुख तर कधी दुःख. पण आयुष्यामध्ये आनंद हवा असेल तर इतरांना मात्र तुम्ही योग्य पद्धतीने आनंद देण्याची तयारी ठेवा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वासातील या सृष्टीतील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवावी, अर्थात परमेश्वर काटाही तुम्हाला टोचू देणार नाही. हे मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने कायमस्वरूपी समजून घेतलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, हे गुरु माऊली लवकरच तुमचं आयुष्य आनंदमय करणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच ते तुमचे आयुष्य बदलणार आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेम आणि श्रद्धा हीच खरी गुरुकिल्ली आहे. आणि प्रथम तुम्ही समजूनच घ्या, आयुष्यामध्ये जे घडत आहे ते उत्तमच घडत आहे. बाकी पुन्हा मात्र हे दिवस कधी देखील येणार नाहीत. जे सध्या आहे तुमच्यासोबत आणि जे आहेत सध्या तुमच्यासोबत त्यांना तुम्ही योग्य रीतीने जपायला शिका. आणि स्वतःला शून्य समजणे केव्हाही चांगलं. मोठेपणाचा माज नसतो आणि छोटं असल्याची लाज नसते, पण ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत मात्र नक्कीच वाढते. आणि एक गोष्ट तुम्ही मात्र योग्य पद्धतीने नक्कीच समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे कठीण आहे ते तुम्ही सोपं करा, जे सोपे आहे ते तुम्ही सहज करा. पण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये योग्य पद्धतीने सकारात्मक शोधा. कोणतीही व्यक्ती 100% कधी चांगली नसते, तशी ती वाईटही नसते. गुणदोषांचं मिश्रण म्हणजेच असतो खरा माणूस. कोणाचा बदला घेण्याचा आनंद 2-4 दिवसच टिकतो, पण एखाद्याला क्षमा केल्याचा आनंद आयुष्यभर टिकतो. तुमच्याही मनात आणि त्याच्याही मनात खरे नाते तेच जे तुम्हाला मात्र भूतकाळासह स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला साथ, धीर आणि प्रेम योग्य रीतीने देते. असंच असतं आयुष्य आपलं. पानावर तरंगणाऱ्या अर्थात दवासारखं. कितीही त्याला थोपवलं तरी देखील हातून निसटलेल्या ते मात्र क्षणासारखं. निवड, संधी आणि बदल या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
संधी दिसतात निवड करता आली तर बदल मात्र आपोआप होतो. नुसता प्रपंच चांगला करणे म्हणजे मानव जन्माचे ध्येय साध्य झाले असे नव्हे. इतरांच्या सुख दुःखाचा विचार करून त्यांना मदत करून जगणे हेच खरे जगणे आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, गुंतागुंतीच्या वाटा जरी असल्या तरी आठवणींचा गोड गंध मात्र मनाला नक्की सुखावतो. आणि एक गोष्ट मात्र तुम्ही योग्य रीतीने समजूनच घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये घर बनवायचं स्वप्न घेऊन आलोय, आता घरी मात्र जाणं हेच एक स्वप्न प्रत्येकाचं बनून झाले. या धावत्या जगात 3 गोष्टी कधी बदलू शकणार नाहीत: तुमचे चांगले विचार, उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं. हे मात्र तुम्ही कधी देखील बदलू नका. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काही देखील झालं तरी देखील शंकेला मुळेच इलाज नसतो, स्वभावाला औषध नसते, चारित्र्याला प्रमाणपत्र नसतं, शब्दापेक्षा काही तिखट नसतं आणि मनासारखं उत्तम साधनही नसतं. पण त्यासाठी स्वतःवरती तुम्ही प्रथम विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्यांचं असेल पण वेळ मात्र तुमची असेल. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीही मन शांती मिळणार नाही. तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा. जीवन सर्वांसाठी सारखंच असतं. फरक एवढाच असतो की कोणी स्वतःच्या मनासारखं जगतं तर कोणी दुसऱ्याचं मन जपून हे आयुष्य कायम अर्थात नक्कीच जगतं. आता तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायचं आहे, तुम्हाला कोणी किती जरी त्रास दिला, कोणी तुम्हाला किती जरी नक्कीच रडवले, तरी मात्र आता तुम्ही जास्त चिंतेमध्ये राहू नका आणि जास्त काळजी तुम्ही करू नका. आता तुमच्या आयुष्यात असा काळ येणार आहे ज्या काळाने तुमचे आयुष्य बदलणार आहे. आणि बाळूमामांची कृपा ही मात्र तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती कायम आहे. म्हणून तुम्ही आता चिंता आणि काळजी करणं कायमचं सोडा. आणि गुरुमाऊलींचे असेच गोड आणि ज्ञानवर्धक तसेच जीवनाला प्रेरणा आणि आधार देणारे संदेश तुम्ही मात्र मन लावून नक्कीच ऐकत चला. आजचा हा संदेश जर आपण ही पूर्ण ऐकला असाल किंवा जितकाही वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश ऐकलेली असाल त्याबद्दल प्रथम मी तुमच्या मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका नव्या संदेशाद्वारे. जर तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या क्षणी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडला असलेली घंटी म्हणजे बेल नोटिफिकेशन ती तुम्ही ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून असे संदेश सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. धन्यवाद.